श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांचा वाढलेला ओघ पाहता प्रत्येकजण आपल्याला काही उद्योगधंदा मिळेल का या हेतूने नवनवीन उद्योगधंदे चालू करताना दिसत आहेत। श्रीवर्धन समुद्रकिनारी पूर्वी 2 ते 3 असणाऱ्या टपऱ्यांची संख्या 10च्या वर गेली आहे, तर घोडागाडी, ATV, बाईक, बनाना राईड, जेटस्की बोट यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे। यांच्यामध्ये रोज काही ना काही छोटा मोठा वाद होत असतो। हाच वाद मस्करीतून आता मोठा झालाय। यासाठी श्रीवर्धन पोलिसांना सुद्धा प्राचारण करावे लागले। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार घोडागाडीवाल्यांनी समोरील व्यावसायिकांना चाबकाचे फटके देत खाली पाडून मारल्याचे तसेच वेपन सुद्धा वापरण्यात आल्याचे घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी सांगितले आहे। तसेच वाद सोडवण्यासाठी गेलेल्या बनाना राईड व जेटस्की व्यावसायिकांना सुद्धा मारहाण केली आहे। यामध्ये एकाला जबर मारहाण झाल्याने पुढील उपचारासाठी तालुक्याबाहेर पाठवण्यात आले। आता मात्र कोणाची हयगय न करता राजकारण्यांच्या सुद्धा आदेशाचे पालन न करता श्रीवर्धन समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या किती व्यावसायिकांकडे परवाना आहे याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे आता नागरिक बोलत आहेत। घोडागाडीवाले तर व्यवसाय पूर्ण झाल्यावर आपले घोडे इतरत्र सोडून जातात। यामुळे नागरिकांच्या बागा, शेती यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते। याबाबत अनेक वृत्तपत्रात तसेच शासकीय कार्यालयांकडे लेखी तसेच तोंडी तक्रारी दाखल केलेत। आता तरी प्रशासन यावर ठोस उपाययोजना करेल का, की एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार? मात्र झालेल्या घटनेमुळे सुस्त प्रशासनावर नागरिकांची प्रचंड नाराजी निर्माण झाली। या घटनेबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये रीतसर गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।